माझ्याकडे राणी माशी आहे किंवा माझ्याकडे पेटी आहे, माझ्याकडे नवीन वसाहत आहे, हे शब्द डोक्यावरची जायचे सर. असं वाटायचं काय कोणत्या ग्रुपमध्ये येऊन अडकले. आणि खरंच काय म्हणतात ना, डर के आगे जीते जी आज. नमस्कार. जेव्हा हनी बी गिविंगचं वर्कशॉप अटेंड करायचा विचार केलेला तेव्हा पहिल्यांदा विचार केला की आपण जातोय पण आपल्याला भरपूर भीती वाटते. म्हणजे मला तर खूप भीती वाटते. कधी हाताळली नाही, कधी ऐकलं तरी लांबच पळालोय. आणि आपल्याला काही शिकायला 2 दिवसात काय मिळेल असं म्हणजे काही जास्त एक्सपेक्टेशन नव्हती माझी. तर म्हणजे खूप कमी की आपल्याला एक हनी बॉक्स घ्यायचा आहे, तो ठेवायचा आहे, त्याच्यात त्या हनी येतील, हनी बी येतील आणि आपल्याला हनी मिळणार आहे. पण इथे आल्यानंतर खूप एक्सप्लोरेशन झालं. म्हणजे आपलं अज्ञान खूप होतं ह्या गोष्टीबद्दल, हे कळालं. म्हणजे ज्ञानामध्ये म्हणजे मी बोलेन की एकदम खूप प्रमाणात पट झाले. म्हणजे 10-50 पट अशी भर झाली मधमाशीच्या जीवनाबद्दल. म्हणजे आता शालेय शिक्षणात ह्याचा भाग असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे मी आता मगाशीच बोलवतो राहुला की शाळेमध्ये आपल्याला हे का शिकवलं गेलं नाही. कारण की जेव्हा सरांनी सांगितलं रे मधमाशीला 2 हे असतात डायजेस्टिव्ह, म्हणजे लाईक ते एकामध्ये हनी नेक्टर ठेवते, एकामध्ये हनी, आणि मग ती उलटी करते एक्झॅक्टली. म्हणजे हनी म्हणजे काय तर फुलांमध्ये असतो एवढंच आम्हाला माहिती होतं. आणि मग कधी यायचं अरे आपण फुलामधनं डायरेक्ट का नाही घेत, ते आज कळालं की फुलामधला जो नेक्टर असतो तो त्या एन्झाईम हनीबीच्या त्याच्यामध्ये मिक्स होतं आणि मग हनी बनतं. तर मग अशा खूप महत्त्वाच्या गोष्टी कळालेल्या आहेत. आणि खरंच असे प्रोग्राम व्हायला पाहिजे. आणि हॅट्स ऑफ टू देअर फॅमिली, कारण की त्यांनी सर्व सोडून हे सर्व असा प्रकल्प आणि असे सर्व मिशन त्यांनी हातात घेतलेलं आहे की जिथे हनीबीचा अवेअरनेस क्रिएट करायचा आहे. आणि आय थिंक इट इज नॉन प्रॉफिट वर्क ओनली. कारण की किती झालं तरी वी कॅन अंडरस्टँड की आम्ही सुद्धा थोड्याफार प्रमाणात फार्मिंगच्या जवळ, सस्टेनेबिलिटीच्या जवळ जायचा प्रयत्न करतोय. आणि त्या गोष्टी किती डिफिकल्ट आहेत आणि त्या करताना खूप मोटिवेशन लागतं. विदाऊट मोटिवेशन करूच शकत नाही तुम्ही. पैसा कमवण्यासाठी ह्या गोष्टी होऊ शकत नाही. त्यामुळे रिअली थँक्यू विपिन सर की आम्हाला एवढं एनरिच केलं त्याच्याबद्दल. आणि इट इज अ नॉलेजेबल सेशन. थँक्यू सो मच. थँक्यू. तर शेती आपल्याला नैसर्गिक पद्धतीने करायचं आहे, ऑर्गॅनिक पद्धतीने करायची आहे. आणि त्याच्यासाठी हे मधुमक्षी पालन, मधमाशी आणि ह्याच्याबद्दल आपल्याला ज्ञान, जे बेसिक नॉलेज आहे, बेसिक ज्ञान आहे ते मिळवणं गरजेचं होतं. तर मी गेल्या 2 वर्षापासून अशा सेमिनारसाठी वाट बघत होतो. आता आपल्याला माहितीच आहे की कुसबाहाटमध्ये असे सेमिनार होत आहेत, पण ते नेहमी वर्किंग डेजमध्ये असायचे आणि त्याच्यामुळे मला ते अटेंड करणं डिफिकल्ट जात होतं. आज हा विपिन पाटील सरांच्या इथे हे सेमिनार ऑर्गनाईज झालं आणि ते विकेंडला असल्यामुळे ते अटेंड करणं सोपं झालेलं आहे. तर ह्या 2 दिवसाच्या सेमिनार सेशनमध्ये मधमाशांचं आयुष्य काय आहे, त्यांच्या वेगवेगळ्या जाती कशा आहेत, आणि ह्या जातींपैकी आपल्याला संगोपन करायचं झालं तर कुठल्या जातींचं आपण संगोपन करू शकतो, आणि त्याच्याबद्दलचं जे काही सखोल ज्ञान आहे ते A to Z पर्यंतचं ज्ञान पाटील सरांनी इथे आपल्याला जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ते संगोपन करण्यासाठी आपल्याला जी मधमाशीची पेटी आहे, त्या वेगवेगळ्या प्रकारच्या पेटी, त्याच्यामधल्या वेगवेगळे चेंबर, आणि ज्या मधमाशी आहेत त्यांची आपण काळजी कशी घ्यायची आहे, जे मध आहे ते मध कसं काढायचं आहे, ह्याच्याबद्दलची सर्व माहिती त्यांनी दिलेली आहे. तर ह्या आत्तापर्यंत आपल्या शेतामध्ये पण मधमाशीचे पोले वगैरे लागत होते आणि जे ट्रेडिशनल पद्धतीने आपण त्याच्यातून मध काढून घ्यायचो आणि जे पोलं आहे ते आपण वेस्ट म्हणून फेकून देत होतो. पण आता ह्या सेमिनारमधून हे एक ज्ञान मिळालं की आपण ट्रेडिशनल पद्धतीने जे काढतोय ते चुकीचं करतोय आणि त्याच्यामधून आपण मधमाशांचं नाही तर आपल्या शेतीचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान करतोय. तर हे नुकसान आपल्याला कुठेतरी थांबवायचं आहे आणि इथे मिळालेल्या ज्ञानातून आपण ते एक चांगल्या पद्धतीने मध काढून घेऊन जे पोळं राहिलेलं आहे त्याचा पुन्हा नव्याने उपयोग करून आपण मधमाशांचं काम कुठेतरी थांबवू शकतो. तर ते करायचं आहे. आणि
मधमाशी पालन करण्यासाठी पाटील सरांनी बरेचसे प्रयोग केलेले आहेत आणि हे प्रयोग इतके सिंपल आहेत की त्यातले बरेचसे काही आपण आपल्या शेतामध्येही सहजपणे करू शकतो हे लक्षात आलेलं आहे. तर ते करण्याचा प्रयत्न राहील आणि जसं त्याने आश्वासन दिलं की काही कुठलीही समस्या जर तुम्हाला जाणवली तर डेफिनेटली मला कॉल करा. तर ते त्याच्यासाठी सहकार्य करण्याची त्यांची तयारी आहे. तर ती एक चांगली गोष्ट आहे. तर असं चांगल्या प्रकारचं ज्ञान इथे दिल्याबद्दल पाटील सरांचा खूप खूप धन्यवाद. त्यांच्या पूर्ण परिवाराचा खूप खूप धन्यवाद. मस्तच छान. लक्षात घ्या बघा, इनपुट्स कोण काय घेऊन चालले ते पण बघा. ते म्हणजे विशेष म्हणजे याच्यात काय आता मिळालं आपल्याला की पारंपरिक पद्धतीत मध काढणं जास्त गरजेचं आहे. आणि आपण यापूर्वी कसं जाळत होतो, ते पोळं जात होतं, माशांना म्हणजे किती वेदना होत असतील बघा कॉलनी झाल्यानंतर. नमस्कार सर्वांना नमस्कार. मी सुद्धा एक अंगणवाडी सेविका आहे आणि बरेच दिवस कोसबाडला मी जेव्हा ट्रेनिंग घेतलं होतं तेव्हा साने सरांनी मला त्यांच्या ग्रुपमध्ये ॲड केलं. सुरुवातीला ते खूप सारे मेसेज पडायचे हनीबीचे, काहीच कळायचं नाही. माझ्याकडे राणी माशी आहे किंवा माझ्याकडे पेटी आहे, माझ्याकडे नवीन वसाहत आहे, हे शब्द डोक्यावरशी जायचे सर. असं वाटायचं काय कोणत्या ग्रुपमध्ये येऊन अडकले. आणि खरंच काय म्हणतात ना, डर के आगे जीते, जी आज म्हणजे ती संकल्पना मला कळाली. कारण का जेव्हा आले तेव्हा मी सुद्धा घाबरत होतो, माझी मुलगी सुद्धा घाबरत होती. पण आज आम्ही म्हणजे हातात घेतल्या आणि न घाबरता त्यांच्याशी म्हणजे खेळल्यासारखं. आणि इथं जी लहान लहान मुलं आहेत त्यांना पण बघून म्हणजे एकदम अभिमान वाटतं का आमच्या घरात एक माशी जरी आली तरी आम्ही झाडू वगैरे घेतो किंवा काठी घेतो आणि तिला हुसकवून लावतो, म्हणजे बाहेर काढतो. पण म्हणजे इथे ही लहान मुलं पण एकदम एकदम बिनधास्त त्यांच्याशी खेळतात, बागडतात. ते सुद्धा काही इजा करत नाही. निसर्ग फक्त जेव्हा त्यांना आपल्यापासून धोका होतो तेव्हाच ते सुद्धा अटॅक करतात, असं हे मला इथे आल्यावर कळलं. याच्या आधी मला सुद्धा माहिती नव्हतं. आणि इथे येण्याच्या आधी मला असं वाटायचं तर सरकारी योजना कशा एखाद्या बंद खोलीमध्ये असतील किंवा काहीतरी थोडंसं डेमो दाखवतील. पण खरंच इथे आल्यावर आनंद वाटला का सरांनी प्रात्यक्षिक पण दाखवलं. आणि आल्यापासून मी बघते सर असं अर्धा तास पण बसले नाही, कंटिन्यू इकडनं पळ तिकडे पळ तिकडनं. जी माशी राणी माशी पळाली होती ती जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत ते सतत तिच्याच मागे लागले होते. जेव्हा ती भेटली तेव्हा ते जेवले. सगळ्यांचं जेवण झाल्याच्या नंतर म्हणजे खूप म्हणजे एखादा माणूस त्या ध्येय वेडा असतो तसं मी सरांना बघितलं. याच्या आधी पण बरेचसे लोक बघितली मी, पण कसं आहे त्याला ध्येय वेडा खूप कमी असतो हा प्रकार. आणि याच्या आधी आम्ही मधमाशीचं फक्त ते एक मध मिळतं मधमाशीपासून एवढंच माहीत होतं. ते मेन वगैरे ठीक आहे, तेवढ्यापुरतं ते बायकांना थोडं कुंकू वगैरे लावण्यापुरतं त्याचा तेवढाच वापर होतो एवढंच माहीत होता. याच्या व्यतिरिक्त दुसरा माहिती नव्हता. आणि ते परागीकरण वगैरे ते थोडं शेतीशी रिलेटेड आहे त्यामुळे थोडंफार माहीत होतं. पण त्याचा इतका पूर्ण सगळ्याच पिकांच्या झाडांच्यावर वापर होतो हे कधीच माहिती नव्हता. आणि आत्ताच जस्ट गेल्या आठवड्यात मी माझ्या एका झाडाला कटिंग केलं, त्याच्यावरती पण एक मोठा मोहोळ होता, तो सुद्धा आम्ही कापला आणि माझ्या मिस्टरांनी पूर्ण असं एकदम त्याला डॅमेज करून टाकलं. इथं आल्यावर वाईट वाटतं का आपण त्यांचं पूर्ण एक लाईफ हे केलं, डिस्ट्रॉय करून टाकलं. तर आता इथून पुढे नक्कीच काळजी घेईन. बरं मी पुढे चालवेन नाही चालवून अजून थोडीशी आशंका आहे, करायचाच प्रयत्न तर नक्कीच करेल, पण एक काहीतरी वेगळं. प्रत्येकजण ते कॅम्प्युटर हे प्रशिक्षण करण्यापेक्षा काहीतरी शेतीशी निगडीत किंवा आपल्या एक पारंपरिक आयुष्याशी निगडीत हा एक व्यवसाय होऊ पण शकतो. आणि एक आपल्यामध्ये काहीतरी वेगळं, इतरांपेक्षा काहीतरी वेगळं जरा हटके, अशी सुद्धा संकल्पना एक उदयास येऊ शकते. कारण का प्रत्येक जण आता तेच करत बसलेत, त्याच्यामुळे थोडा व्हॅल्युएशन कमी झालंय. मग हे जर केलं आणि याच्यात मार्केटिंग पण खूप आहे, फक्त तुम्हाला पुढे येऊन जरा दुसऱ्या माणसांनी सपोर्टची गरज आहे. आणि पुश करायला सर तर आहेतच. सरांची पण खूप मदत झाली इथे येईपर्यंत. मी तर बदलापूरपासून मला इकडचं काही जास्त माहिती नव्हतं, फक्त एकदाच ट्रेनिंगला कोसबाडला आले होते. त्याच्या आता 10 वर्षांनी पुन्हा मी डहाणूला आलेली आहे, त्यामुळे इकडचं जास्त माहीत नव्हतं. 2-3 ठिकाणी 1-2 तास ब्लॉकला थांबले कारण का पेट्रोल नव्हता, पुन्हा रस्त्याचं काम चालू होतं, त्याच्यामुळे बराच उशीर झाला मला यायला. त्याच्यामुळे मी क्षमस्व मागते तुमच्या सगळ्यांकडनं. इथं जेवणाची वगैरे सुविधा खूप छान होती सर, खूप छान सगळ्या सुविधा केलेल्या आहेत. आणि निसर्गाच्या सानिध्यात आता बाहेर हेच टेम्परेचर खूप आहे, पण इथे तेवढी झळ लागत नाही, त्याच्यामुळे खूप छान वाटलं. आणि आमचा असं विकेंड असा आनंदात गेला.
इथे येऊन असं काय त्रासदायक काय वाटलं नाही, कशी इथे येऊन नुसतीच अटकले किंवा इथे नव्हतं यायला पाहिजे असं खरंच वाटत नाही. खूप छान वाटलं, थोडं निसर्गाशी पण कनेक्ट होता आलं आणि त्याच निसर्गाचा फायदा घेऊन आपल्याला सुद्धा काहीतरी अजून काहीतरी नाविन्याने असं वेगळं काहीतरी करता येईल याचा सुद्धा अनुभव आला. आणि ह्या वेगवेगळ्या माशांच्या बद्दल माहिती सुद्धा नव्हती, ती अलगद हातात हाताळली हेच खूप आहे माझ्यासाठी, की ज्याचं भय होतं त्या भयाला बाजूला सोडून त्याच्या पुढे एक पाऊल आलं तेव्हा जरा तो एक आनंद वाटतो, स्वतःबद्दल अभिमान वाटतो. जेव्हा फोटो स्टेटसला बघतात तेव्हा बरेचसे लोक विचारतात तेव्हा ऊर भरून येतो का काहीतरी आपण केलंय, एक वेगळे पण वाटतं आणि तेव्हा अभिमान पण वाटतं. आणि हे सगळं सरांच्यामुळे झालं, त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर तुमचं. व्हेरी नाईस, थँक्यू. मी फायनान्समध्ये काम करतो, बँकेत काम करतो. मागच्या 4 वर्षापासून आम्ही नॅचरल फार्मिंग करत आहोत, प्रयत्न करत आहोत, शिकत आहोत. आणि ते करता करता आम्हाला कळलं की मधमाशी हा पण एक निसर्गाचा प्रमुख घटक आहे, पण आम्हाला त्याच्याबद्दल काहीच माहिती नव्हते. तर खूप दिवसांपासून आम्ही बघत होतो की कधी वर्कशॉप कुठे होईल तर आम्हाला कळेल त्याच्याबद्दल. तर म्हणून आम्ही त्या ग्रुपमध्ये पण ॲड झालो आणि शेवटी आज तो आला. तर आम्हाला असं वाटलं की 2 दिवसामध्ये असं आपल्याला काय शिकायला मिळेल आणि काय आपण घेऊ शकतो. तर आम्ही ते डिस्कस करत होतो की अरे आपल्याला काय शिकायला मिळेल आणि आपण बॉक्स घेऊ शकतो का. एक्सपेक्टेशन तशी खूप कमी होती, पण इकडे आल्यावर जो अप्रोच होता तुमचा की सर्व प्रात्यक्षिकरित्या दाखवलं त्यामुळे आम्हाला खूप कॉन्फिडन्स आला. म्हणजे पहिल्यांदा तसं घरात मधमाशी आली की सर्वच घाबरायचे घरामध्ये, पण आता स्वतः हाताने जेव्हा आम्ही हात लावला तेव्हा कळलं की स्वतःहून कोण चावायला येत नाही आणि सर्वच माशा काय चावत नाही. तर ते एक होतं. आणि दुसरं एक होतं की मधाचं पोळं म्हणजे फक्त मध नसतं, तर त्याच्यामध्ये मध असतं, त्याच्यामध्ये पॉलन असतं, त्याच्यामध्ये त्यांची घरं पण असतात. जेव्हा काढतात लोक तेव्हा किती नुकसान होतं, म्हणजे मधमाशीचं, निसर्गाचं आणि इनडायरेक्टली आपलं पण, तर ते आम्हाला कळलं. आणि कमर्शियल लेवलला जेव्हा आपण करणार आहे तेव्हा हनीपेक्षा हनी पॉलन जो असतो तो पण महत्त्वाचा असतो, त्याच्यामधून पण उत्पन्न घेऊ शकतात. ते पण एक खूप होतं. आणि तुमचे सर जे एक्सपेरिमेंट आहेत जसं मडक्यामध्ये केलं आहे, वेगवेगळ्या माशांचं तुम्ही संवर्धन करतायत, तर ते पण खूप छान आहे. आम्हाला खूप काही शिकायला मिळालं आणि मोटिवेशन पण मिळालं. तर पुढे जाऊन आम्हाला पण असे एक्सपेरिमेंट करता येतील अशी मी इच्छा ठेवतो. सर धन्यवाद. थँक्यू, ग्रेट. नमस्कार, माझं नाव आहे रुपेश शंकर खिंडे. मी 2015 साली डिप्लोमा पासआउट झालो. त्याच्यानंतर एका NGOमध्ये काम करतो. धन्यवाद त्या मी NGOचे करतो की त्यांच्यातर्फे मला इथं मधमाशी पालनासाठी यावं लागलं. आणि माझी इच्छा होतीच खूप की मधमाशी पालन ते ट्रेनिंग घ्यावं. आणि KVKमध्ये मी साने सरांना भेटलो, त्यानंतर रुपाली मॅडम, देशमुख मॅडम आहेत त्यांना भेटलो. त्यांचं सेमिनार काय आता सध्या अवेलेबल नसल्यामुळे अगर मी असे साने सरांना पण कॉल केला होता, पण ते सुट्टीवर असल्यामुळे त्यांचं सेमिनार होऊ शकलं नाही. त्याच्यानंतर मित्राने मला सरांची ती एक पोस्ट पाठवली आणि लगेच मी बघितल्या दुसऱ्या दिवशी रजिस्ट्रेशन करून टाकलं, सरांना कॉल वगैरे केला आणि ॲडमिशन घेऊन टाकलं. शेतीमध्ये मी लहानपणापासून असल्यामुळे बरेचसे असं मधमाशी झाडावरून काढले, ते मध वगैरे खाल्लेली. पण आपलं काय त्यांचं असे काम करतात किंवा एवढं त्यांना मेहनत लागतं असं काय माहिती नसतं, तेव्हा काहीच नव्हतं. तर इथे आल्यावर चांगली पूर्ण मधमाशीचं वर्कर असतात, क्वीन असते, हे आपल्याला काय माहीतच नव्हतं. इथे आल्यावर मस्त सगळं पूर्ण किती मेहनत लागते, कुठून कुठून किती किलोमीटरवर जातात. त्याच्यानंतर सूर्य निघाल्या त्यांना एक ती बेल असते, शाळेत जसं बेल दिल्यावर बरोबर धावत जातात, त्या पद्धतीने जसं ऊन पडलं त्यांचं काम सुरू होते, त्या पद्धतीने ते काम करतात. पूर्ण माहिती भेटल्याबद्दल सरांचा धन्यवाद. कारण तुम्हाला असे प्रयोग तुमच्या गावी करायचे आहेत, हे असे विद्यार्थी इथेच सरांकडे आले पाहिजे हा उद्दिष्ट नाही आहे, पण तुम्ही देखील थोडंसं सक्रिय होऊन ना तुमच्या गावात या 2-3 म्हणजे शक्य होईल ते 2-3 माणसांपर्यंत मेसेज करून परत करतो.
थोडक्यात का होईना तुमचा मोठा अनुभव म्हटलं शेअर केला. हा अनुभव नक्कीच येणाऱ्या विद्यार्थ्यांना पण कामी येणार आहे आणि तसा आम्ही वापर करू. माझं नाव संस्कृती, मी बदलापूरवरून आले. मधमाशी बोललं की मला आधी खूप भीती वाटायची. घरात जरी आली तरी मी झाडू घेऊन तिला बाहेर काढायची. पण 2 दिवस सरांनी शिकवलं, त्याच्यामुळे आता भीती नाही वाटत हातात वगैरे घ्यायला आणि पुढे पण नाही वाटणार जास्त. आधी खूप म्हणजे असं हे वाटायचं की चावेल किंवा असं काय होईल, पण आता असं वाटतं की ते खूप हे कष्ट करतात त्यांच्या मध मिळवण्यासाठी आणि आपण तो मध असाच हे करतो. त्यांचा जो हे असतो मध, त्यांचं हक्क जे असतं ते नाही तोडायला पाहिजे. मस्त छान. तर गव्हर्नमेंट मुलगी होती ती अगदी 1 वर्ष 2 वर्षापासून आता माझ्याकडे मतपेट्या आहेत 5-6 वर्ष. त्यामुळे पण त्यांना अगदी मांडी चालतं तेव्हापासून मधमाशा चावलेल्या आहे. पण त्या लोकांनी कधीच त्याच्यावर अपोज केला नाही मला कधी. म्हणजे सर्वांचाच सपोर्ट आहे. तसेच आता मध शाळा सुरू केलं तर ते जेवणासाठी ते भावाचं प्लॅन आहे. ते नेहमी सर्व जेवणाची आपले ते त्यांच्याकडूनच होते सर्व. हा सर्व सपोर्ट तसंच आपल्यासारखे हितचिंतक आणि आमचे गुरु सरांसारखे आहेत किंवा आमच्या हनी बी कॅन ग्रुपचे आहेत. काल सर्व सदस्य होते, आज बरेच जण येऊ नाही शकले काही कारणास्तव. पण नेहमी जे प्रोत्साहन देत असतात, जसे की सर विरारून आले की नाही मला यायचं ते सर्व शूट करायचं म्हणून खास विरारून पूर्ण एवढ्या बिझी शेड्यूल मधून त्यांनी आज वेळ माझ्यासाठी काढला. कारण त्यांना बहुतेक आठवड्यातून एकच दिवस भेटतो संडे, त्यांचा फ्री असतो तर त्यांनी आज माझ्यासाठी दिला. किंवा मग सहाणे सर असो, काही असं कधी प्रत्येक वेळी ते येतात इकडे आणि प्रोत्साहन देतात. किंवा काही असतं तिकडे सहाणे सरांमुळे माझी पहिली मुलाखत होती कुठेतरी. आधी मला वाटायचं मी कुठेतरी टीव्हीवर येईल, कशा मार्फत काय तर मला कधीच माहिती नव्हतं. तर ती मधमाशी घेऊन गेली तिकडे आणि पहिली मुलाखत टीव्हीवर झाली. म्हणजे आमची माणसं त्याच्यात मुलाखत झाली. नंतर एक रेडिओवर पण आता मुलाखत झाली. नंतर परत ॲग्रोवामध्ये एक लेख आला, सकाळमध्ये लेख आला. असे हे मधमाशीमुळे शक्य आहे सर्व. हा एक टोटू आहे, हा पण नेहमी असतो माझ्याबरोबर. त्यामुळे काही प्रयोग करायचे आहे. तसंच तुम्ही आता बरेच जण शिक्षक वगैरे आहेत, तर तुमच्या शाळेत असं काही प्रोग्राम असेल तरी आम्ही येऊ तिकडे मधमाशीबद्दल माहिती. मला मनापासून वाटते की शाळेतल्या मुलांना, प्रत्येक मुलाला मधमाशीबद्दल माहिती असायला पाहिजे. कारण आपण आता दुधाचं बघतो, जसं की कोणाला विचारलं दूध कोण देतो तर भैया देतो, त्या व्यतिरिक्त किंवा माहीत नसते. तसंच मध देतं तर ते एखाद्या बाबाचं नाव सांगते किंवा एखाद्या ब्रँडचं नाव सांगते, तसं आहे. पण प्रत्यक्ष मध कुठून येते, काय ते कसं ते माहिती असते, हे मुलांना माहिती असते, खूप गरजेचं आहे पुढच्या काळासाठी. मित्रांनो, हे होते मधशाळा 4 मधील काही सुंदर अनुभव. या प्रशिक्षणात सहभागी झालेल्या सर्व प्रशिक्षणार्थांचे मनपूर्वक अभिनंदन, तसेच त्यांना पुढील वाटचालीकरिता खूप खूप शुभेच्छा. मित्र, या प्रशिक्षणाकरिता नेहमीच साथ लागते ती म्हणजे कृषी विज्ञान केंद्र कुसबाड यांचे प्रमुख डॉक्टर विलासराव जाधव सर, तसेच डॉक्टर उत्तम सहाणे सर यांचे मनपूर्वक आभार. तसेच हनीबी कॅन ग्रुपचे सर्व सदस्य यांचे नेहमीच सहकार्य असते आणि नेहमीच शुभेच्छा देणारे सर्व मधुमित्र यांचेही मनापासून आभार. आता आम्ही घेऊन येत आहोत मधशाळा 5, दिनांक 11 व 12 एप्रिल शनिवार रविवार. तरी मधशाळा 5 मध्ये ज्यांना सहभागी व्हायचे आहे त्यांनी नक्की संपर्क करा. धन्यवाद.